पण बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी असं वाटत होतं की या देशामध्ये अगोदर सोशल रिव्होल्यूशन झाली पाहिजे. जोपर्यंत सोशल रिव्होल्यूशन होणार नाही तोपर्यंत इथल्या पॉलिटिकल रिव्होल्यूशनला काही उपयोग नाही आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे उत्तर देत असताना असं सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये जेवढ्या काही राजकीय क्रांत्या झालेल्या आहेत त्या प्रत्येक क्रांतीच्या पाठीमागे एक सोशल रिव्होल्यूशन आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की चंद्रगुप्त मौर्यांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे तथागत गौतम बुद्धाच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे संत तुकाराम महाराजांच्या राजकीय सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे. शिखांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे गुरु नानकांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे. आणि युरोपमध्ये जी राजकीय क्रांती झाली त्या युरोपच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे मार्टिन ल्युथरच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणून कुठेतरी सोशल रिव्होल्यूशन बघू पाहत होते आणि सोशल रिव्होल्यूशनचा एकच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसत होता आणि तो म्हणजे बुद्धिस्ट फिलॉसॉफी.